नमस्कार, मी साक्षी अनासन येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. देशातील सर्वात मोठा सागरी सेतू म्हणजे शिवडी ते नावाशेवा या सागरी महामार्गावरून एसटीचे शिवनेरी बसेस धावणार. लडाखमध्ये 5.2 रिश्टर स्केलचा भूकंप. जम्मू काश्मीरमध्येही धक्के जाणवले. राजीनामा द्या आणि माझ्या विरोधात निवडणूक लढवा. ठाण्यातून आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना खुलं आवाहन. मी लोकसभा लढवण्यास इच्छुक नाही, मात्र निर्णय वरिष्ठ घेतील. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं वक्तव्य. शिक्षकांनी निवडणुकीचं काम करू नये, कोण कारवाई करतं मी बघतोच, असा राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला इशारा. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. निफाड तालुक्यातील पूर्व भागातील गावामध्ये शिवजयंती उत्सवात संपन्न. लासलगाव येथील इंद्रप्रस्थ व्यापारी संकुलात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती फटाक्यांच्या आतिषबाजींसह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे तसेच भारतीय सैन्य दलाचे जवान सूरज पवार, उमेश फापाळे, अमोल धात्रक, विष्णू शिंदे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे विधिवत पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवरायांच्या आदर्शवत कार्याचा गुणगौरव व समाजाविषयी असलेले प्रेम, त्यांचे चारित्र्य संपन्नता, प्रचंड आत्मविश्वास या महाराजांच्या गुणाविषयी विचार मांडले. भगवे ध्वज व भगव्यात पताका लावून संपूर्ण व्यापारी संकुल भगवामय करण्यात आले होते. या प्रसंगी संकुलातील महिलांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी सर्व शिवप्रेमींनी आपल्या मनोगतातून शिवरायांचा आदर्श व यशोगाथेची मांडणी केली. त्याचप्रमाणे सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती झेंडा चौक यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 50 रक्तदात्यांनी रक्तदानाचा लाभ घेतला. सायंकाळी 10:30 वाजता लासलगाव बस डेपोतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजरात, रथामध्ये शिवरायांच्या वेशभूषेत असलेले युवक व बालक मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले होते. मिरवणुकीत पुरुषांबरोबर स्त्रियांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. लासलगावातील सर्वे नंबर 96 युवकांनी ग्रामपंचायत प्रांगणात जयंती उत्सवाचे अतिशय उत्तम प्रकारे नियोजन केले होते. त्याचबरोबर सह्याद्री चौक मित्रमंडळ लासलगाव, पाटील गल्ली लासलगाव, टाकळी विंचूर, ब्राह्मणगाव विंचूर, पिंपळगाव नजीक, खेडले जुंगरे, शिरवाडे वाकद विंचूर व लासलगाव परिसरातील प्रत्येक गावात शिवजयंती शांततेत व उत्साहाच्या वातावरणात पार पडली. येस मराठीसाठी शरद लोहकरे, लासलगाव. शिवछत्रपती ग्रुप जयंती उत्सव समितीच्या वतीने चारोसे येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हरिभक्त पारायण, शिवचारित्र्यकार बबनराव मंजरीकर बीड यांचे शिवचारित्र्यांवर आधारित प्रबोधनपर कीर्तन झाले. पाहूयात त्या कीर्तनाचे काही क्षणचित्रे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशिवाय पर्याय नाही या देशाच्या मातीला, या देशाच्या मातीला
छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दे दैवत छत्रपती दैवत छत्रपती नाम दे दैवत छत्रपती मुनेरीवर तुम्हाला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती नाम दे दैवत छत्रपती 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 मी वंदन वामनवाणी शिवरायाचं करतो मी वंदन अरे मला न आवडे जाता ही धर्माचे बंधन मला न आवडे जाता ही धर्माचे बंधन असाच माझा राजा होता असाच माझा राजा होता असाच माझा राजा होता कसा होता राजा राजाच्या राज्यामध्ये कशाचीच वाण नव्हती शिवरायाच्या राज्याखाली कधीच नव्हती वाण शिवरायाच्या राज्याखाली कधीच नव्हती वाण म्हणून आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान असा राजा होता आणि म्हणून सर्वजणांनी एकदा माझ्या राजांची घोषणा करायची कारण की जाती धर्माच्या चौकटीतला राजा नाही माझा आणि म्हणून एकदा सर्वांनी तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर पाठी घाव खेळले आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर मनपदाने घडलं मावळे ताई खाली मनपदाने घडलं मावळे बरोबरच्या राजावर बरोबरच्या राजावर माझ्या जय हो माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं
पोटे दादा वर्तमान पोटे वर्तमान पोटे दादा वर्तमान पोटे वर्तमान पोटे तुमचे वर्तमान पोटे वर्तमान पोटे तुमचे वर्तमान पोटे भागवातो हाती देवोने भागवातो हाती स्वराज्य घडवण्यासाठी स्वराज्य घडवण्यासाठी आईची जाई आईची माई आईची जाई आईची माई आशीर्वाद हो पाठी आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती रामचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती रामचे दैवत अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो सन्मान राजा तो सन्मान राजा तो सन्मान म्हणून आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान म्हणून आनंदाने नांदत होती हिंदू हिंदू धर्माचं रक्षण नाही केलं ठराविक मराठा जातीपुरता राजा नाही कुणी या महापुरुषांना स्वतःच्या जातीच्या चौकटीत अडवण्याचा प्रयत्न कुणीही करू नका माय बाबा प्रत्येकाने आपापलं कार्य जे केलेलं आहे ते सर्व समाजासाठी केलेलं आहे महापुरुषांनी माझा राजा नुसते मंदिर बांधून थांबत नव्हता 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारा माझा राजा मंदिर तर बांधलेच हो पण मस्जिदी सुद्धा बांधणारा माझा राजा आहे लक्षात असू द्या काय करीत होता माझा राजा बांधित होता मंदिर ते बांधित होता बांधित होता मंदिर ते बांधित होता मस्जिद अरे अशान राजा पुतळ्यापाशी अजून सुगंधशी अशान राजा पुतळ्यापाशी अजून सुगंधी मान अजून सुगंधी म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान म्हणून आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान म्हणून नाचत होते हिंदू मुसलमान म्हणून नाचत होते हिंदू मुसलमान ऐका माझा राजा कसा एका लेखकानं केलेली कविता आहे माझ्या राजाच्या जलधी पाले श्री मुक्ताई बाबुनी इंद्रायणिका जलधियोले श्री मुक्ताई बाबुनी एक साथ साबी मैया जलधी बोले श्री मुक्ताई बाबुनी साबी मैया जलधी बोले श्री मुक्ताई या ठिकाणी बोलेन आणि माझ्या सेवेला झाली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करीन माझ्या आई वडिलांच्या चरणी माझ्या गुरुवर्यांच्या चरणी राजांच्या चरणी सर्व महापुरुषांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि सेवेला इथेच पूर्णविराम देतो ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज भाऊ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली या प्रसंगी माणिक कलोगे, विनोद ढगे, राहुल ढगे, तुषार ढगे, राहुल ढगे, दीपक ढगे, संजय ढगे, उपसरपंच प्रदीप ढगे, दौलत ढगे, वसंत ढगे, शरद ढगे, माणिक काळोगे, बाबा ढगे, प्रताप ढगे, त्र्यंबक ढगे, हरिश्चंद्र गायकवाड, केशव गायकवाड, प्रमोद ढगे आदी उपस्थित होते. यस मराठीसाठी भाऊसाहेब पिंगळ, चारोसे. विधानसभा अधिवेशनात जातीनिहाय जनगणनेचा ठराव करा, माननीय नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांची मागणी. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन होणार आहे. या विषयाबरोबरच जातीनिहाय जनगणना करण्याचाही निर्णय. जातीनिहाय जनगणनेची मागणी माननीय श्री उदयनराजे भोसले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री मोहनजी भागवत, माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय नामदार श्री छगनरावजी भुजबळ तसेच श्री मनोजजी जरांगे यांनी केली आहे. या मागणीला कोणताही विरोध नाही. 8 दिवसात मराठा समाजाचे संरक्षण करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने सर्वेक्षण केल्यास 15 दिवसात सर्वेक्षण पूर्ण होईल. प्रत्येक समाज आपली खोटी आकडेवारी गृहीत धरीत आहे. त्यापेक्षा वास्तव सर्वांच्या समोर जाणे गरजेचे आहे. जर जातीनिहाय जनगणना सर्वांनाच मान्य आहे तर निर्णय घेण्यास विलंब का? कोणी उपोषणास बसण्याची सरकार वाट पाहतंय का? या अधिवेशनात हा निर्णय घेतल्यास खऱ्या अर्थाने या सरकारला सर्व जनतेचा न्याय देण्याची इच्छा आहे असे स्पष्ट होईल. या मागणीसाठी मी आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी तहसील कार्यालय निफाड समोर लक्षणीय उपोषण करीत आहे, अशी खंत उपोषणकर्ते निफाडचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी व्यक्त केली आहे. जात न्याय जनगणना ही आता अत्यंत महत्त्वाची अशी झालेली आहे. या मागणीसाठी उदयनराजे भोसले, भागवत, RSSचे भागवत, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ आणि स्वतः जरांगे या सर्वांनी याची मागणी केलेली आहे जात गणना होण्याची. मग सर्वांना मुद्दा पडतोय की जात न्याय जनगणना झाली पाहिजे. प्रत्येक समाज आपली खोटी आकडेवारी समोर ठेवून हा मागण्या करतोय. खरं म्हणजे प्रत्यक्ष किती आकडेवारी आहे, फक्त शेड्यूल कास्ट आणि ट्राईब यांची जनगणना जी आहे ती सरकारने जनगणना केलेली आहे. पण ओबीसी किती, नंतर जैन किती आणि ब्राह्मण किती, बाकी सर्व समाज किती आहे याची कोणतीही डाटा हा सरकारकडे नाही आहे. त्यामुळं ज्या आरक्षणाचे मुद्दे अडचणी येत आहेत, धनगरांचा प्रश्न अडचणीत आलेला आहे. हे सगळे प्रश्नांसाठी त्या जात न्याय जनगणना होणं हे गरजेचं आहे. म्हणून मी आज या दिवशी आज अधिवेशन चालू आहे त्या दिवशी औचित्यातून 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतो. येस मराठीसाठी शरद लोहकरे, लासलगाव. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे शिवजयंती उत्सव हा उत्साहात साजरा करण्यात आला. पहिली मिरवणूक ही राजे संभाजी महाराज चौकातून निघाल्यानंतर दुसरी मिरवणूक ही जगदंबा माता मंदिरापासून वाद्यांसह निघाली. यावेळेस विद्युत रोषणाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रथाचे आकर्षण प्रामुख्याने 2 मिरवणूकमध्ये पाहावयास मिळाले.
या अशा भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये संपूर्ण गावामध्ये रात्री 11:30 वाजेपर्यंत दीपोत्सवासारखा आनंद नागरिकांनी व ग्रामस्थांमध्ये घेतला। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव हा शांततेत व शासनाच्या घालून दिलेल्या अटी शर्तीप्रमाणे साजरा करण्यात आला। दोघंही शिवजयंतीच्या आयोजक यांनी पालन केले। येस मराठीसाठी शामराव सोनवणे, वणी। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।